आता प्रकल्पाचा निकाल लागणार आहे. बघूया कोणाचा प्रकल्प पहिल्या क्रमांकावर येतो ते. तर मुलींनो, तुमचा प्रकल्प तयार झाला आहे? तर जास्मिन, तुमचा प्रकल्प दाखवा. स्वाती, आगे देखील. तान्या, तुझं तर खूपच सुंदर आहे. हो बाई. समोर ये, तुला बक्षीस द्यायचं आहे ना. बाई, हे बक्षीस मी नाही घेणार. काहून? हे माझ्यामुळे तुटलंय होतं बाई. म्हणजे मी यांना की करू नव्हतं त्याला. मी म्हटलं होतं यांना की तुम्ही चालले जा, हे फक्त मीच करेन. आणि माझ्यामुळं घाईघाईमध्ये ते तुटून गेलं. पण गायत्रीने माझी खूप मदत केली. मी तिच्यासोबत इतकी वाईट वागली तरी पण तिने माझी मदत केली. तर हे बक्षीस गायत्रीला देऊ अशी माझी विनंती आहे. आता तुला समजलं? हो बाई. आता तुम्हाला सर्वांना भेटणार आहे बक्षीस. खरंच बाई? आणि तुम्ही मला पण माफ करा, मी तुमच्यासोबत इतकी वाईट बोलली तर. ठीक आहे. सॉरी गायत्री, माझी मैत्रीण बनशील का? हो बनते ना. अरे या, तुला पण सॉरी, मी पण तुझ्यासोबत खूप वाईट वागते तर. हो ठीक आहे, काही नसते. आणि तुम्ही दोघी, मी तुमच्यासोबत वाईट वागली तरी पण तुम्ही हमेशा माझा साथ दिला. हो, काय होत नाही रिया. ठीक आहे, आपण मैत्रिणी हो आजपासून. आणि मी तुमच्या सगळ्यांचीच मदत करेन. झाला ना आता तान्याच्या अहंकाराचा शेवट. पण त्या अहंकारात तिचा शेवट कसा झाला हे सुद्धा तुम्ही बघितलं. पण तिला मोटिवेशन देणारं कोणी तर हवंय ना. आणि असंच या मुलासोबत घडतं. धपाधप पाय आपटत लेकरू घरी आलं. धपाधप पाय आपटत लेकरू घरी आलं. वस्तूंची फेकाफेकी करत घरात शिरलं. तिन्ही सांजेची वेळ, रात्रही अजून झाली नव्हती. आई अशीच देवासमोर दिवा लावत होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते आज घरात मात्र चाललं. लेकरू असत आज आई समोर बोललं. म्हणालास तू खोटारडी आहेस आई. म्हणालास तू खोटारडी आहेस आई. सतत खोट्या मार्गावर चालली. आजपर्यंत माझ्याशी खोटच तू बोलली. आशीर्वाद देताना नेहमी काय म्हणते? आशीर्वाद देताना नेहमी काय म्हणते? तुझं काही अडणार नाही. तुझ्या बाबतीत वाईट कधीच काही घडणार नाही. आईने त्या मुलाला घोटभर पाणी प्यायला दिलं. मुंग्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आणि आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं? मुलगा म्हणाला, आई लोक विचित्र झालेत फार. सतत का ग माझ्यावरती खाऊन असतात ते खार. मुलगा म्हणाला, आई लोक विचित्र झालेत फार. सतत का ग माझ्यावरती खाऊन असतात ते खार. त्यांच्या त्या अशांत नजरा मला करतात. जाणवतं मला ते सर्वजण माझ्यावर खूप खूप जळतात. जाणवतं मला ते सर्वजण माझ्यावर खूप खूप जळतात. माझ्या माघारी बोलतात ते लोकांजवळ. माझ्या माघारी बोलतात ते लोकांजवळ. मी जातोय ना माझा पुढे, काय येते त्यांच्या पोटात कळ. मी जातोय ना माझा पुढे, काय येते त्यांच्या पोटात कर गड. वाईट याचं वाटतं बरं, वाईट याचं वाटतं की वाईट लोकांचा एक संघ झालाय. आणि वाईट नसूनही त्यांनी मलाच बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला काय झालं विचारलं, तू त्यांचाच त्रास सांगितला. सोडून दे ना ते तुझ्यावरती रुसतायत की हसतायत. सोडून दे ना ते तुझ्यावरती रुसतायत की हसतायत. कारण तुला पूर्ण करायची जी स्वप्ने ती तुझ्याच डोळ्यांना दिसतात. कारण तुला पूर्ण करायची जी स्वप्ने ती तुझ्याच डोळ्यांना दिसतात.